वदनी कवळ घेता नाम घ्या श्री हरीचे, सहज हवन होते नाम घेता फुकाचे. जीवन करी जीवित्वा अन्न हे पूर्ण ब्रह्म, उदर भरण नोहे जाणीजे यज्ञ कर्म. म्हणजे हा श्लोक म्हटल्यावर आपल्याला काय आठवतं? छान पंक्ती बसल्यात, समोर केळीची हिरवीगार पानं आहेत आणि त्याच्यावर दही, लिंबू, कोशिंबिरी, चटण्या, उजवीकडे भाजी, आमटी, पक्वान्न आणि बरोबर केळीच्या पानाच्या मध्ये पांढरा शुभ्र मऊ मोकळा भात, त्याच्यावर पिवळं धम्मक वरण आणि वरून साजूक तुपाची धार. आहा, अहो, असा नैवेद्य बघून देव खुश होतो. आपण तर माणसं आहोत. मऊ मोकळ्या भाताविषयी आपण मोकळ्या गप्पा मारणार आहोत. आयुर्वेद भाताविषयी काय म्हणतं, आज ह्याच्यावर आपण मोकळ्या गप्पा मारणार आहोत. तांदूळ हा सगळ्या धान्यांमध्ये आयुर्वेदात श्रेष्ठ सांगितलेला आहे. हा मंगलमय आहे. म्हणजे आपण लग्न कार्यात, समारंभाला, ओवाळायला तांदूळच वापरतो अक्षता म्हणून. गहू, बाजरी, नाचणी, ज्वारी असं नाही वापरत. हा श्रेष्ठ आहे, हा मंगल आहे. तुमचं बल वाढवतो, पचायला हलका आहे, स्निग्ध आहे, त्रिदोष म्हणजे वात, पित्त, कफ यांचं संतुलन राखणार आहे आणि ज्वराचा नाश करणार आहे असं सांगितलंय आयुर्वेदात. मग हा भात खाऊन वजन वाढतं का? मधुमेहीने हा भात खावा का? या सगळ्यावर आपण चर्चा करणार आहोत. काही देशांमध्ये भात हे प्रमुख अन्न आहे. जपान, थायलंड, तसंच भारतातही कोकण किनारपट्टीलगत सगळ्यात जास्त भात शेती आहे. तिथल्या सगळ्यांचं 2 वेळचं जेवण म्हणजे अगदी प्रामुख्याने त्यात भात असतोच. मग ही माणसं लठ्ठ किंवा सुटलेली, जाड अशी आहेत का हो? ही तुम्ही माणसं बघाल तर अशी पातळ, सडसडीत, काटक असतात. मग भाताने वजन वाढतं असं म्हणून कसं चालेल? जर तुमचं भाताने वजन वाढत असेल तर ते करण्याची प्रक्रिया, भात बनवण्याचं तंत्र कुठेतरी चुकतंय, पद्धत चुकतीये. ती सुद्धा आपण जाणून घेणार आहोत का भात कसा शिजवायचा. आयुर्वेदातही तांदूळाचे प्रकार सांगितलेले आहेत. षष्ठिक, रक्तशाली, पुंडलिक असे वेगवेगळे प्रकार भाताचे मिळतात. आपल्याकडे मिळतात ते बासमती, मोगरा, कोलम, आंबेमोहर अशा अनेक जाती. लॉंग राईस, शॉर्ट राईस, भरपूर प्रकार आहेत. स्टीम राईस. आयुर्वेदात जो षष्ठिक भात सांगितलेला आहे तांदूळ, तो सगळ्यात श्रेष्ठ आहे. षष्ठिक याच्या नावातच आहे. जो तांदूळ 60 दिवसात तयार होतो, पेरल्यापासून 60 दिवसात तयार होतो, तो तांदूळ सगळ्यात श्रेष्ठ आहे. तो तांदूळ पचायला हलका आहे, त्याच्यात पोषण मूल्य जास्त आहे. तसंच रक्तशाली म्हणजे लाल तांदूळ सांगितलेला आहे. पुंडलिक ह्या जाती तेव्हाच्या आहेत, त्या त्यांनी वर्णन करून ठेवलेल्या आहेत. आधुनिक भाषेत सांगायचं झालं तर भातात एनर्जी जास्त आहे, ऊर्जा स्त्रोत जास्त आहे, पोषण मूल्य जास्त आहे, कार्बोहायड्रेट आहेतच, प्रोटीन आहे. आणि भात हे सगळ्यात महत्वाचं अन्न आहे. व आपण लहान बाळाच्या अन्नप्राशनाला पण कशापासून सुरुवात करतो? भाताची पेज, डाळ खिचडी किंवा मऊ भात अशा गोष्टी देऊन सुरुवात करतो. म्हणजे त्या बाळाच्या नाजूक पचन संस्थेलाही भात सहन होणार आहे आणि हलका आहे. त्याच्यामुळे भाताचं महत्व आपल्या आहारात आहेच. याचा अर्थ फक्त भातच खायचा असं आहे का? नाही. आहार चौरस आहार पाहिजे. पोळी, भाजी, भात, आमटी सगळं पाहिजे त्यात. मग भाताचा फक्त अतिरेक नाही करायचा. भात म्हणजे फक्त भातच खातोय, मग पोळी भाजी खात नाहीये किंवा बाकी काही नाही, दोन्ही वेळेस भातच खातोय असं करू नये. भाताने ज्यांचं वजन वाढतं, मधुमेहीनी भात खावा की खाऊ नये, या गोष्टी आपण आज बघणार आहोत. भाताने जर आपलं वजन वाढत असेल तर ती बनवायची पद्धत कुठेतरी चुकतीये. अजून महत्वाचा मुद्दा म्हणजे पॉलिश तांदूळ घ्यायचा का अनपॉलिश? कधीही अनपॉलिश तांदूळ वापरा, पॉलिश तांदूळ वापरू नका. पुढच्या वेळेला जेव्हा तुम्ही भात खरेदी कराल तेव्हा आवर्जून अनपॉलिश तांदूळ शोधून घ्या. त्या दुकानदाराला विचारा, आम्हाला अनपॉलिश तांदूळ दाखव. त्या अनपॉलिश तांदूळ सुद्धा डोळ्यांनी कळतो आपल्याला. पॉलिश तांदूळ एकदम शुभ्र, चकचकीत, एक एक दाणा त्याचा एकदम फाईन असतो.
अनपॉलिश तांदूळ तसं नसतं, एकदम चकचकीत चकाकी नसते त्या तांदूळाला, त्याचा वासही वेगळा असतो. आणि त्या अनपॉलिश तांदूळावर वरचं कोंडा ज्याला म्हणतो, जे टर्फल असतं तेही थोडंफार त्याला असतं आवरण. या पॉलिश तांदूळामध्ये काय होतं, ही सगळी जी वरचा जो तांदूळावर जो लेयर्स असतात ते सगळे निघून जातात आणि सत्वहीन भात, सत्व त्याचं कमी होतं आणि तो भात आपण घेऊन घरी येतो. याच्या पुढे लक्षात ठेवा, जेव्हा तुम्ही तांदूळ आणणार तेव्हा तो अनपॉलिश हात सडीचा ज्याला म्हणतो आपण तो आणा. कोकणात जर तुम्ही फिरायला गेलात तर भात शेती भरपूर प्रमाणात आहे, तिथे तुम्हाला हातसडीचा तांदूळ अगदी नक्की मिळेल. किंवा तुम्ही राहता ज्या परिसरात तिथे जर हातसडीचा तांदूळ मिळाला तर तो अवश्य घेऊन या. त्याचे गुण अतिशय चांगले आहेत आणि तो तुमचं वजन वाढवणार नाही. तांदूळ जुना वापरायचा, किमान 6 ते 1 वर्ष तरी तो तांदूळ तसाच ठेवायचा आणि तो जुना करून वापरायचा. जर तुम्ही नवीन तांदूळाचा भात केलात आणि तो खाल्लात तर 100% तुमचा कफ वाढणार, वजन वाढणार, शुगर वाढणार. आणि तो शिजवायची पण पद्धत आहे बरं का. आयुर्वेदात भात कसा शिजवायचा हेही सांगितलंय. भाताचं प्रमाण आणि पाण्याचं प्रमाण याच्यावरून 4 प्रकार आयुर्वेदात पडतात: मंड, पेया, विलेपी, ओदर. मंड म्हणजे भात आणि त्याच्यापेक्षा 16 पट पाणी. पेया म्हणजे भात आणि 8 पट पाणी, त्या भाताच्या 8 पट पाणी. विलेपी म्हणजे 1 भाग भात आणि 4 पट पाणी. ओदन म्हणजे जो आपण भात खातो मऊ मोकळा, त्याला ओदन म्हटलेलं आहे. तर 1 भाग भात आणि 2 भाग पाणी असं घेऊन शिजवायला सांगितलेलं आहे. आपण प्रेशर कुकर मध्ये जेव्हा भात बनवायला लागलो तेव्हापासून मात्र गडबड झालेली आहे. भाताला बदनाम करण्यात आलेलं आहे. भात वाईट नाहीये, पण भात करण्याची पद्धत कुठेतरी आपली चुकते आणि त्या पद्धतीमुळे हे पुढचे परिणाम, वजन वाढणं वगैरे दिसून येतं. मग भात कसा शिजवायचा, भातात शिजवायची योग्य पद्धत काय आहे हे आज आपण बघणार आहोत. भात, पहिली गोष्ट म्हणजे भात जुना असायला पाहिजे. अनपॉलिश हातसडीचा तांदूळ असेल तर अतिउत्तम. आणि तो भात बाहेर शिजवायचा, कुकर मध्ये शिट्ट्या काढायच्या नाही भाताला. याचं कारण सांगते. भातावर जे पेज येते, पाणी जे उकळतं, ती पेज येते, ती कुकरमध्ये त्या प्रेशरने त्या भातातच म्हणजे त्या शितातच शिजते, त्याच्यातच त्या पेजेत भात शिजतो. बरोबर आहे का नाही? तिला जायला बाहेर कुठे जागा आहे का? नाही. मग ती काय होणार, त्या भातात शितात जाणार, ते शिजणार आणि त्याच्यामुळे ती पेजही त्याच्यात, ते तांदूळही त्याच्यातच. आणि असा तयार झालेला भात हा पचायला अतिशय जड आहे आणि याने तुमची शुगर वाढते, वजन वाढतं. पुढे ती बॅड सायकल चालू होते. मग भात शिजवायचा कसा? भात कायम बाहेर शिजवायचा, पात्रात उघडा, झाकण न ठेवता. कसा शिजवायचा? तांदूळ छान धुवून घ्या 2-3 वेळेला, ते निथळत ठेवा चाळणीवर, किंवा पूर्वी रोवळ्या मिळायच्या त्याच्यात तुम्ही निथळत ठेवा, म्हणजे त्याचे दाणे मोडणार नाहीत. आणि त्याचं पाणी निघून गेलं 10-15 मिनिटात का, एक भांड घ्या, त्यात थोडंसं तूप घाला किंचित, आणि त्याच्यावर तो भात छान परतून घ्या. आणि इकडे हे करत असताना इकडे पाणी गरम करायला ठेवा, उकळायला, आधण ज्याला म्हणतो आपण ते ठेवा. हा भात परतून झाला का त्याच्यात ते पाणी ओता, झाकण न घालता शिजवा. त्याच्यावर जी पेज येते ती काढून घ्यायची आणि मग ती पेज काढल्यानंतर त्याच्यात आवश्यक तेवढं पाणी ठेवायचं शिजायला, पण वरची पेज एक्स्ट्राची काढून घ्या. आणि ती काढून झाल्यानंतर त्याच्यावर झाकण ठेवून मग शिजवा. म्हणजे ऑलरेडी आपण भात अर्धा शिजवून घेतोय बाहेर. 75% भात हा आपण शिजवून घेतोय झाकण न लावता. त्यातलं पाणी काढून घ्यायचं, वरची पेज काढून घ्यायची. ती पण खूप औषधी आहे, ती पण महत्वाची आहे, ती टाकून द्यायची नाही. तिचं काय करायचं हे पण आपण पुढच्या भागात सांगणार आहोत, त्याचे काय काय उपयोग करता येतील. पेज काढा आणि नंतर त्याच्यात थोडंसं पाणी राहू द्यायचं बुडाला पात्राच्या, आणि मग झाकण टाकायचं आणि मग 1-2-3 मिनिटं तो शिजू द्यायचा. तो पूर्ण शिजतो, भात खाली चिकटत नाही. ही सुरुवातीला भात बाहेर शिजवणाऱ्यांसाठी कधीतरी तो चिकटू शकतो, पण जेव्हा तुम्हाला एकदा सवय होईल, हात बसला का तो अजिबात भात चिकटत नाही. मग असा प्रश्न येतो का, आता आम्ही एवढे छान छान मोठ्या मोठ्या कंपनीचे कुकर आणलेत, मग त्या कुकरचं काय करायचं? ते काही टाकून द्यायचे का? तर नाही, कुकरमध्ये भात शिजवा. ते भातासाठी पात्र घेणार आहोत, तो कुकर घ्या, पण वरून झाकण लावून शिट्ट्या काढू नका. परता, त्याच्यात पाणी घाला आणि शिजवा. आणि त्याच्यानंतर
पेज काढल्यानंतर त्याच्यावर नुसतं झाकण ठेवा, ते बंद करून ठेवू नका, चिट्टी काढू नका त्याची, त्याच्यावर नुसतं झाकण ठेवा, ते लॉक करू नका. ते कुकरचं पॉटही चांगलं असतं, वाईट नाहीये, त्याच्यात भात पटकन खाली लागत नाही, तुम्ही तसा शिजवा, पण झाकण लावून शिट्ट्या काढायच्या नाहीत, एवढं मात्र तंत्र पाळायचं. मग आता नवीन तांदूळ आहे आमचा, मग तो पचायला हलका कसा करायचा, त्याच्यासाठी एक युक्ती सांगते. थोडस तूप त्या कढईत घ्यायचं किंवा कुकरमध्ये ज्यात तुम्ही भात करणार आहात, आणि दालचिनीचा तुकडा किंवा 2 मिरे, 2 लवंगा, तमालपत्र, हा खडा मसाला असतो का नाही, यातला थोडासा त्याच्यात घालायचा आणि त्याच्यात तो भात निथळलेला, धुवून स्वच्छ निथळलेला भात परतायचा आणि मग ते आदण गरम पाणी जे आहे ते त्यात घालायचं. हे सगळे मसाले दीपन पाचन करणारे आहेत, त्याच्यामुळे तो भात पचायला हलका होईल. शिवाय आपण तो बाहेर शिजवणार आहोत, त्याला शिट्ट्या नाही काढणार आहोत, त्याची पेज काढून घेणार आहोत, त्यामुळे तो अजून पचायला हलका होतो आणि असा मऊ मोकळा भात तुम्ही निर्धास्तपणे खाऊ शकता. 1 वाटी शिजलेला भात, 1 ते 1.5 वाटी तुम्ही रोज खाऊ शकता आहारात. त्याने अशा प्रकारे शिजवलेल्या भाताने तुमचं वजन 100% वाढत नाही आणि शुगरही नाही वाढणार. त्याच्यामुळे हा भात घ्यायला तुम्हाला काही हरकत नाही, फक्त जे नियम सांगितलेत तसाच भात घ्यायचा. अजून एक, काही लोक भात शिजताना त्याच्यात मीठ घालतात. हे मीठ जर तुम्ही घालत असाल त्या भातात, काही आवश्यकता नसते मीठ घालायची, पण तुम्हाला जर मीठ घालायची सवय असेल तर तुम्ही जे भाजी आमटी घेणार आहात त्याच्यात मीठ कमी घालायचं, हे बॅलन्स करायचं. ह्याच्यातही मीठ आहे, भातातही मीठ घालणार, अहो ते शेवटी मीठ आहे, ते पोटात जाऊन काय होणार आहे, अति मिठाचा वापरही वाईटच. मीठ अति खाल्ल्याने काय होतं हे सगळं आपण सविस्तर बघणार आहोत पुढच्या भागांमध्ये. पण ह्या प्रकारे भात करा. तुम्हाला मीठ घालायचं असेल तर तुमच्या भाजी आमटीत मीठ कमी पाहिजे, तरच तुम्ही त्याच्यात मीठ घाला. मीठ घालायची आवश्यकता नाही भातात. खरं तर तुम्ही असाच भात घ्या. आयुर्वेदाच्या नियमांप्रमाणे भात शिजवलात तर 100% तुम्हाला त्याचे फायदे आहेत. याच्यात एनर्जीचा सोर्स आहे, स्निग्ध आहे, त्याच्यामुळे ज्या लोकांना मलावष्टंभ होतो, बद्धकोष्ठता आहे, त्यांनी जर थोडासा भात, तूप भात एकत्र करून खाल्लं, जो मळ घट्ट झालेला आहे त्याला सुद्धा एक गती प्राप्त होते बाहेर यायला. त्यामुळे बद्धकोष्ठता येणे होणार नाही. याच्यात ड्रायनेस, वृक्षता नसते. त्यामुळे तुम्ही भात अवश्य खा. भातही आहारात पाहिजे. जर डॉक्टरांनी भात बंद करा असं सांगितलं तर 75% लोकांचे चेहरे पडतात. भात प्रेमी आहे तर त्यांना म्हणजे ते सहनच होत नाही. आम्हाला सांगतात, मॅडम थोडा तरी भात आम्हाला द्याच, आम्ही भाताशिवाय जगू शकत नाही, भात नाही खाल्ला तर आम्हाला जेवण पूर्ण झालंय असं वाटत नाही. अशा लोकांनी तर अजिबात चिंता करू नका. मी ज्या पद्धतीने भात सांगितलाय त्या पद्धतीनंच तो करा, म्हणजे हे पुढचे वाईट दुष्परिणाम जे आहेत ते टाळता येतील. मग नवीन भात आणि जुना भात कसा ओळखायचा? वासावरून मग ही कळतो. भात विकत घ्यायला जेव्हा जाल तेव्हा बघून बघून तुम्हाला हळूहळू ते कळेल का भात कसा घ्यायचा. त्याच्या वासावरूनही कळतो नवीन भात जुना भात. जर तुम्ही भाताचं शीत मोडलं तर ते पटकन मोडतं. असा भात असेल तर तो नवीन भात आहे. जुन्या भाताचं तर शीत पटकन मोडत नाही, कण मोडत नाही. जो शुभ्र चकचकीत फाईन दिसतो तो पॉलिश भात आहे. हातसडीच्या भाताला इतकी चकाकी नसते. ह्याच्यावरूनही तुम्ही ओळखू शकता. मग अजून एक प्रश्न येतो का ब्राऊन राईस खायचा का नाही? ब्राऊन राईस तर चांगला असं नाहीये. भात हा भात आहे. प्रत्येक भाताची वाईब वेगळी आहे, हो का नाही? ब्राऊन राईस वाईट नाही, व्हाईट राईस वाईट नाही, दोन्ही भात चांगले आहेत. जो तुमच्या इथे भात पिकतो तो तुम्हाला हितकर आहे. मग ब्राऊन राईसचं एक फॅड सुरू झालंय. मग ब्राऊन राईस वाईट नाही, त्याच्यात पण तेच असतं. पण असं सिद्ध झालंय का ब्राऊन राईस हा शिजायलाही जड आहे आणि तितकाच पचायलाही थोडा जड आहे. त्याच्यामुळे जर आपल्याला मुबलक प्रमाणात पांढरा भात मिळतोय आणि तोच खातोय आपण लहानपणापासून, तर हा भात तुम्ही नक्की खा. याने तुम्हाला कुठलाही तोटा होणार नाही. मराठीत म्हण आहे, हातचं सोडून पळत्याच्या पाठी लागणं. म्हणजे आपला चांगला छान पांढरा भात सोडून ब्राऊन राईस खायचा म्हणजे वाईट नाहीये ब्राऊन राईस. ब्राऊन राईस चांगला आहे आणि पांढरा भात वाईट आहे. पांढऱ्या भाताला उगाचच बदनाम केलं जातं. तर पांढरा भात हा अतिशय आरोग्याला पोषक आहे, पण तो या पद्धतीने शिजवला तर. त्यामुळे कुकरमध्ये भात करू शकता, पण शिट्ट्या करून करायचं नाही. मी जो आता तुम्हाला सांगितलाय फॉर्म्युला त्या पद्धतीने करा, याचे तुम्हाला नक्की फायदे होतील. तर या पेजेचं काय करायचं हे पण आपण पुढच्या भागात बघणार आहोत. त्यामुळे तुम्हाला असे व्हिडिओ आवडत असतील तर चॅनेलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा, म्हणजे तुम्हाला माझे पुढचे व्हिडिओ बघायला मिळतील. तोपर्यंत नमस्कार.